नमस्ते मित्रांनो, जर तुम्हाला फिजिकल द्यायला आवडत नसेल किंवा तुमचं फिजिकल वीक असेल, पण तुमचा अभ्यास चांगला असेल आणि तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल, तर नक्कीच मित्रांनो हा चान्स तुमच्यासाठी आहे. मित्रांनो 4 मे 2026 पर्यंत जर तुमचं 10वी, 12वी त्याचसोबत ग्रॅज्युएशन झालं असेल, तर मित्रांनो एस-एस-सी फेज 14 याची एक्झाम म्हणजेच याचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. याची जी एक्झाम डेट आहे जवळ जून 2026 मध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्याचसोबत याची फॉर्म भरण्याची तारीख जी आहे मित्रांनो, आता एप्रिल महिन्यापासून ते 4 मे 2026 पर्यंत याची फॉर्म भरण्याची तारीख आहे. याच्यामध्ये जवळ-जवळ व्हॅकन्सी जर पाहिल्या मित्रांनो 3000 पेक्षाही जास्त व्हॅकन्सी आहेत आणि मित्रांनो 10 प्रकारच्या व्हॅकन्सी आहेत. याच्यामध्ये स्टेनोग्राफर, लायब्ररी अटेंडंट, ज्युनियर इंजिनियर, सायंटिफिक असिस्टंट, ड्रिलिंग असिस्टंट, स्टोअर क्लर्क, अकाउंटंट, स्टोअर अटेंडंट, रिसर्च असिस्टंट आणि सीनियर सायंटिफिक असिस्टंट अशा प्रकारच्या यामध्ये 10 प्रकारच्या ह्या व्हॅकन्सी आहेत. 3000 पेक्षाही जास्त व्हॅकन्सी आहेत. ऑल इंडिया ही एक्झाम होणार आहे मित्रांनो. पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि मित्रांनो त्याचसोबत ऑनलाईन फॉर्म भरताना फी जी आहे मित्रांनो, फक्त जे जनरल किंवा ओपन कास्टमध्ये त्यांना ₹100 आहे. बाकी विद्यार्थ्यांना आणि स्पेशली मुलींना इथे फी कोणत्याही प्रकारची फी नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही मुलगी असाल, तर मी तर सांगेन नक्की हा फॉर्म भरा. कारण की याच्यामध्ये फिजिकल सुद्धा नाहीये. फक्त अभ्यास केला तर तुम्हाला हा सरकारी जॉब मिळू शकतो. पेमेंटचा जर विचार केला मित्रांनो, याच्यामध्ये पेमेंट 20,000 ते 25,000 सुरुवातीची सॅलरी होणार आहे. त्यानंतर ते पेमेंट अलाउन्सेसनुसार वाढत जाणार आहे. एक्झामचा जर विचार केला मित्रांनो याच्यामध्ये, तर एक्झाम मित्रांनो तुमची जी आहे ती पूर्णपणे सीबीटी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे मित्रांनो. यामध्ये 4 विषय असणार आहेत आणि 4 विषयांना प्रत्येक विषयांना 25, 25, 25 मार्क असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये मित्रांनो जवळ-जवळ 0.15 असणार आहे. परंतु याच्यामध्ये अजून एक अपडेट अशी आहे ती म्हणजे काय, तर तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक विषयाला फक्त 15च मिनिटं मिळणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ किंवा कमी वेळ मिळणार नाहीये. त्याच्यामुळे सराव करताना तुम्हाला त्यानुसारच करायचा आहे. वयाची अट जर पाहिली मित्रांनो, तर वयाची अटमध्ये यामध्ये मिनिमम वय तुमचं 18 असणं इथं गरजेचं आहे. मॅक्सिमम काही पोस्टसाठी 22 आहे, काही 27 आणि काही 35 सुद्धा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या व्हॅकन्सी आहेत मित्रांनो. या व्हॅकन्सीची पूर्णपणे पी-डी-एफ जर हवी असेल, तर सिंपल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एस-एस-सी पी-डी-एफ असं तुम्ही सिंपल एक टाइप करा. तुम्हाला तुमच्या डीएममध्ये याची पी-डी-एफ पूर्णपणे मिळून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आवडला असेल मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत आपल्या गरजू विद्यार्थ्यांना हे शेअर करा आणि आपल्या Instagram पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.